नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील। आज आपण चर्चा करणार आहोत की जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती काल गंभीर आरोप केलाय। त्यांनी आरोपामध्ये असं म्हटलंय की उद्धव ठाकरे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ईडी सीबीआयची भीती घालून तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका कार्यकर्त्यामार्फत धमकी दिली की बाबा तुम्ही जर आम्ही सांगतोय तसं नाही केलं तर तुमच्यावरती ईडीची कारवाई होईल आणि तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल अशी धमकी दिली। त्यानंतर त्यांना 4 ॲफिडेविट देण्यात आली असा आरोप श्याम मानव यांनी काल केलेला आहे। त्या 4 ॲफिडेविट मध्ये काय होतं, त्या एका ॲफिडेविट मध्ये असं होतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना घरी बोलावून 100 कोटीची वसुली करायला सांगितली असं प्रतिज्ञापत्रात नमूद होतं। दुसरं प्रतिज्ञापत्र असं होतं की उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातीलच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा शालीन नावाच्या मुलीवरती बलात्कार केला आणि तिचा खून केला। आपण मध्यंतरी पाहिलं असेल की दिशा शालीन आणि जो धोनीची जी भूमिका केली होती तो बिहारचा जो कलाकार होता त्यांनी जी आत्महत्या केली होती त्या प्रकरणामध्ये दिशा शालीन याचा देखील खून झाला होता। तर तोच धागा पकडून की त्या ॲफिडेविट मध्ये असा उल्लेख केला होता की दिशा शालीनीचा खून बलात्कार करून खून केला आणि तो आदित्य ठाकरेने केलेला आहे। तर ते एक ॲफिडेविट होतं। आणि तिसरं ॲफिडेविट होतं की उद्धव ठाकरे यांच्याच मंत्रिमंडळातील अनिल परब नावाच्या मंत्र्याने भ्रष्टाचार केला आहे, तसंच त्यांची अनलिगल अनेक कामे सुरू आहेत, अवैध धंदे आहेत, त्याचबरोबर त्यांचं बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे आहे, तसंच त्यांच्याकडे त्यांचं बेकायदेशीर बांधकामे आहेत, हॉटेल आहेत बेकायदेशीर असं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं होतं। आणि चौथं ॲफिडेविट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचं होतं। तर अजित पवार यांनी मला म्हणजे अनिल देशमुख गृहमंत्री यांना घरी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की जे गुटखा विकणारे आहेत, म्हणजे महाराष्ट्राची आज अशी परिस्थिती झालेली आहे की अजित पवारांच्या मंत्रिमंडळ अजित पवार असतानाच त्यांनी गुटख्यावरती बंदी घातली आणि महाराष्ट्रातला गुटखा बंद केला असं जे सांगितलं जातं हे साफ खोटं आहे। महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही टपरीवर गेला, कुठल्याही दुकानात किराणा मालाच्या जावा, कुठं जावा, तुम्हाला सर्रासपणे राजरोसपणे गुटखा विकल्याला पाहायला मिळेल। फक्त गुटख्याची किंमत थोडी होती, तो ब्लॅकने विकला जातो। ब्लॅकमुळे त्याची दुपटीनं तिपटीनं म्हणजे माणिकचंद जर घ्यायला गेलं तर एक 15-20 रुपयाची पुडी तुम्हाला 50-60 रुपयाला ती मिळेल। म्हणजे त्याच्यामध्ये जो शासनाला महसूल मिळणारा होता हा महसूल बंद करून तो महसूल पोलिसांमार्फत शासनाकडे मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे वळवण्याचं काम केलेलं आहे। अगदी पोलीस स्टेशनच्या बाजूला जरी टपरी एखादी असली, दुकान असलं तरी तिथं देखील आपल्याला कसल्याही प्रकारचा गुटखा मिळतो आणि ते पोलीस देखील त्याच्यामध्ये खाणारे असतात। तर गुटखा देखील फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यातून हप्तेखोरी जी आहे, हप्तेखोरी जी आहे ही देखील फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्याच गुटख्यातून हप्ते गोळा करून मला म्हणजे अजित पवार यांना 100 कोटी रुपये द्यावे असं त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं होतं। हे 4 प्रतिज्ञापत्र होती ती एका गुटख्यातून
अजित पवार यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्यास अनिल देशमुख यांना सांगितलं असे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलं होतं। तर अशा प्रकारे हे चारही ॲफिडेविट बनवून एका कार्यकर्त्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याकडे पाठवले आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही याच्यावरती सह्या केल्या तर तुमच्या मागे ईडी लागणार नाही, आणि तुम्ही जर सह्या नाही केल्या तर मात्र तुम्हाला ईडी लावून आम्ही जेलमध्ये टाकू। आणि तसंच घडलं पुढं। अनिल देशमुख यांनी सह्या त्या चारही ॲफिडेविटवरती सह्या करण्यास साफ नकार दिला। त्यांनी विचार केला की बाबा मी जर याच्यावरती सही केली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे चारही जण जेलमध्ये बसतील, आणि हे जर सगळे जेलमध्ये बसले तर अख्ख्या मंत्रिमंडळाची फार मोठी बदनामी होईल। म्हणून अनिल देशमुख यांनी नकार दिला आणि स्वतः अनिल देशमुख यांच्यावरती ईडीची कारवाई झाली। आणि अनिल देशमुखांना आपण 11 महिने जेलमध्ये बसलेलं पाहिलं। 11 महिन्यानंतर अनिल देशमुख जेलमधून सुटल्यानंतर मात्र त्यांना जे ईडीचं जे कोर्ट आहे, ईडी सीबीआयचं, त्या ईडी सीबीआयच्या कोर्टने त्यांना क्लीन चिट दिली, ज्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी फडणवीस यांचे न ऐकल्यामुळे मुंबई पोलीस दलातील परमवीर सिंग नावाच्या पोलीस आयुक्ताला पुढे करून अनिल देशमुख यांनी 100 कोटीची खंडणी मागे 100 कोटीचं टार्गेट दिले वसुलीचं, असा आरोप करून सनसनाटी या आरोपावरती अनिल देशमुख यांना 11 महिने जेलमध्ये बसावं लागलं। आणि जेलमधून सुटल्यानंतर जेलमध्ये असल्या कारणाने त्यांचा ज्यावेळेस जामीन मांडला गेला त्यावेळेस ईडी आणि सीबीआयने जे मुद्दे मांडले होते ते कोर्टाने ग्राह्य न धरता कोर्टाने त्यांना फटकारलं आणि अनिल देशमुख यांना 11 महिन्याने जामीन मिळाला होता। हे देखील आपण सर्वांनी पाहिलं होतं। म्हणजे जर अनिल देशमुख यांनी फाईलवरती सही केली असती तर अनिल देशमुख यांना जेलमध्ये बसण्याची वेळच आली नसती, परंतु केवळ सही न